देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ही निवडणूक एकूण 60 टप्प्यात होत असून यातील 4 टप्प्यांचे मतदान पूर्ण झाले असून 5व्या टप्प्याचे मतदान येत्या सोमवारी होणार आहे. दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आणि त्यांच्या पक्षाने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. राज यांनी एनडीए आघाडीच्या उमेदवारांसाठी राज्यभर सभा घेतल्या असून पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी एनडीए आघाडीच्या उमेदवारांना मतदारांनी निवडून द्यावे अशी विनंती केली होती. आता 17 मे रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि मोदी हे एकाच मंचावर दिसून येणार आहेत. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मनसेच्या मतांवर एनडीए आघाडीचा डोळा असून ती मते जास्तीत जास्त प्रकारे आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न चालू आहे. मुंबईमध्ये मराठी मतांची संख्या जास्त असून जास्तीत जास्त मराठी मते मनसेकडे कशी मिळवून देता येतील याची जबाबदारी देण्यात आली आहे. मराठी मतांचे पारडे भारतीय जनता पक्ष आणि एनडीए आघाडीच्या मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या पारड्यात पडल्यास निवडून येण्याची शक्यता वाढणार आहे. मनसेने मराठी मतांचा टक्का वाढवल्यास भाजपची मुंबईमधून जास्तीत जास्त खासदार निवडून येतील. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.